जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, वनरक्षक भरती 2026 या भरतीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, वनरक्षक भरतीची लवकरच पडेल. जशी आता तलाठी भरतीची जाहिरात अचानकपणे आली, अचानकपणे धप्पा देऊन गेली, तशीच प्रकारे वनरक्षक भरती लवकरच येईल. जी मुलं आता घरी बसल्यात त्यांनी आतापासूनच तयारी सुरू करा. 5 किलोमीटर इव्हेंट तुम्हाला घरी बसून तुमचा कम्प्लीट होणार नाहीये. तुम्ही म्हणत असणार भरती आली त्याच्यानंतर मी 5 किलोमीटर इव्हेंटची तयारी चालू करणार, तर होणार नाहीये. तुम्हाला डायरेक्टली मी बोलतोय, लवकरात लवकर तलाठी भरती जशी आली तशी वनरक्षक भरती सुद्धा येणार आहे. म्हणून तुम्ही आतापासून तयारीला लागा. त्याच दृष्टिकोनाने मी एक व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यामध्ये वनरक्षक भरतीबद्दलची संपूर्णपणे माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ जास्त नाहीये, थोडीशीच आहे, 5 ते 6 मिनिटाची. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ही व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. कोणते इव्हेंट असतील, काय असेल, अभ्यासक्रम कसा असेल, वय मर्यादा काय असेल, उंची काय असेल, ही आपण माहिती थोडक्यामध्ये बघणार आहे. तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचे. बघा, महत्वाचंच म्हणजे आता आपण वनरक्षक भरतीचा जो आपण माहिती ऍक्टनुसार आपल्याला माहिती मिळालेली आहे. टोटल एकूण रिक्त पदे भेटलेली आहेत 966. ओके, 966 एकूण रिक्त पदे आहेत. म्हणजे साधारणपणे 950 ते 1000च्या दरम्यान येणारी वनरक्षक भरती येऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आताच 16 जुलैला वनरक्षक भरतीबद्दल बैठक झालेली आहे. तिथे चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती भेटली आहे का भरती लवकरात लवकर पडणार आहे. त्यांचा चांगला प्रतिसाद आपल्याला दिसलेला आहे, म्हणून आपण ही व्हिडिओ बनवत आहे. त्या दृष्टिकोनाने 16 जुलैला खूप अशी मोठी बैठक झाली, त्याच्यामध्ये वनरक्षक भरतीची संपूर्णपणे चर्चा झालेली आहे, हे आपल्याला समजलंय. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपली वनरक्षक भरती ही एक्झाम कोण घेत असते. बघा, आपली वनरक्षक भरतीची मागे TCS पॅटर्न नुसार आपला वनरक्षक भरतीचा पेपर झाला होता. तुम्हाला माहित आहे TCS किंवा MPSC द्वारे तुमचा वनरक्षक भरतीचा पेपर घेऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते. तुम्हाला माहित असेल ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे इथे नेगेटिव्ह मार्किंग नसते. जो ऑनलाईन पेपर असतात त्याच्यामध्ये सहसा आपल्याला नेगेटिव्ह मार्किंग पाहायला भेटते, पण वनरक्षक भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 60 प्रश्न 120 गुण, म्हणजे एक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे 60 प्रश्न 120 गुण. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बघा वय मर्यादा आहे तुमची 18 ते 27 या दरम्यान आहे. जर तुम्ही SC असाल, ST असाल किंवा OBC असेल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता उंची किती आहे. पुरुषांना 163 सेंटीमीटर हाईट दिलेली. तुम्ही बघू शकता पोलीस भरतीला 165 सेंटीमीटर हाईट असते. मग ज्या मुलांची पोलीस भरतीला हाईट बसत नाहीये त्यांनी खास करून वनरक्षक भरतीसाठी तुम्ही तयारी करू शकता. त्याच्यानंतर अजून ST मध्ये अजून सवलत दिलेली आहे. ST मध्ये 152.5 ज्याची हाईट असेल ते सुद्धा येथे फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर महिलांना पोलीस भरतीला हाईट आहे 155 सेंटीमीटर, पण वनरक्षक भरतीला 150 सेंटीमीटर आहे. ज्या मुलींची हाईट पोलीस भरतीला बसत नाहीये, ज्या मुलींचं स्वप्न आहे का मला वर्दी मिळाली पाहिजे, तर तुम्ही वनरक्षक भरतीसाठी ट्राय करू शकता. घरी बसून राहू नका. आणि ST ची 145 सूट, 145 हाईट दिलेली आहे. म्हणजे 150 ते 145 म्हणजे 5 सेंटीमीटरची ST कॅटेगरी असेल त्या मुलींना सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही वजन बघू शकता. PSI ला किंवा पोलीस भरतीला कोणतीही वजनाची अट नाहीये, पण वनरक्षक मला वजनाची अट दिली आहे. ती वजनाची अट कशी असेल, आपल्या BMI नुसार आपली हाईट, आपला वजन कशा पद्धतीनुसार असला पाहिजे ते BMI नुसार काढलं पाहिजे. त्या जर वजनामध्ये तुम्ही बसत असणार तरच तुम्ही शारीरिक पात्रतेसाठी पात्र असणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर छाती ही फक्त मुलांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर छाती 79 सेंटीमीटर तुम्हाला फुगून पाहिजे. त्याच्यानंतर 79 सेंटीमीटर साधारण पाहिजे आणि फुगून तुम्हाला 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. 10 वाढली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये, पण 79 सेंटीमीटर असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे बघू शकता लेखी परीक्षा 120 गुणांची असते. ओके, त्यानंतर पुढे मैदानी चाचणी 80 गुणांची असते. पहिले तुमचा लेखी परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पात्र होणार, त्याच्यानंतरच तुम्हाला मैदानी चाचणी द्यायला भेटेल, हे तुम्हाला लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बघा पुरुषसाठी 5 किलोमीटर इव्हेंट आहे आणि महिलांसाठी 3 किलोमीटर इव्हेंट आहे. तर मग 5 किलोमीटरला तुमचे मार्क्स कसे कटिंग होतील हे बघा, मी लिहिलेलं आहे व्यवस्थितपणे, तुम्हाला सांगतो, समजून घ्या. 5 किलोमीटरचा आउट ऑफ द टायमिंग आहे 17 मिनिटं. जर 17 मिनिटांमध्ये तुम्ही आले तर तुम्हाला 80 मार्क्स भेटतील. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता 17 ते 18 मिनिटे.
17 ते 18 या कालावधीमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला 70 गुण भेटतील. म्हणजे तुम्हाला साधारणपणे 10 मार्क कटिंग होणार आहे. ओके. त्यानंतर पुढे बघा 18 ते 19, 18 ते 19 मिनिटांमध्ये या दरम्यान आले तर तुम्हाला 60 गुण भेटतील. त्याच्यानंतर 19 ते 20 मिनिटांमध्ये आले तर तुम्हाला 50 गुण भेटतील. आणि याच्यानंतर जर तुम्ही 20 ते 21 मध्ये आले तर तुम्हाला 45 मार्क भेटतील. म्हणजे तुम्हाला याच्यानंतर तुमची 5 मार्क्सने गुण कमी होणार आहेत. हे तुम्हाला लक्षात असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुलींचं बघा, महिलांसाठी 3 किलोमीटर इव्हेंट आहे. ओके. 3 किलोमीटर तुम्हाला 12 मिनिटांमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. जर 12 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही जर आले तर तुम्हाला 80 गुण भेटतील. म्हणजे पैकीच्या पैकी तुम्हाला गुण भेटतील. त्याच्यानंतर 12 ते 13 मिनिटांमध्ये आले तर तुम्हाला 17 गुण भेटतील. त्याच्यानंतर 13 ते 14 मध्ये आले तर तुम्हाला 60 गुण भेटतील. त्याच्यानंतर 14 ते 15 मिनिटांमध्ये आले तर तुम्हाला 50 गुण भेटतील. त्याच्यानंतर जर तुम्ही 15 ते 16 मध्ये येता तर तुम्हाला 45 मार्क भेटतील. म्हणजे त्याच्यानंतर इथे आपली 10 मार्काची कटिंग होत होती. इथे 10 मार्काची कटिंग होती. पण इथे तुम्ही जर गेले तर इथे तुमची 5 मार्काची कटिंग होणार आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि हे आपला शारीरिक चाचणीसाठी झालं. त्याच्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे विषय. आपल्याला लेखी परीक्षेसाठी कोणकोणते विषय आहेत. लेखी परीक्षेसाठी पण मराठी आहे 15 मार्क्सला, बुद्धिमत्ता आहे 15 मार्क्सला, इंग्रजी आहे 15 मार्क्सला, जीके आहे 15 मार्क्सला. जीके मध्ये तुम्ही ऑल पकडू शकता. चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, भूगोल, अर्थशास्त्र, हे काही जे सर्व विषय आहेत ते जीके मध्ये मोडतात. हे तुम्हाला विषय पण समजले आहेत. त्याच्यानंतर प्रशिक्षण, आपण जेव्हा सिलेक्ट होतो त्याच्यानंतर आपलं वन विभागाचं जे सिलेक्ट होतात त्याच्यानंतर त्यांचं प्रशिक्षण असतो. प्रशिक्षण 6 महिन्यांचा असतो. 6 महिन्यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे ट्रेनिंग कव्हर केली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ठिकाणी फिरायला सुद्धा नेलं जाते. महत्वाचं म्हणजे वनरक्षक भरती लवकरात लवकर येईलच. जसं तलाठी भरतीने धप्पा दिला तसंच वनरक्षक भरती सुद्धा लवकरात लवकर येणार आहे. म्हणून तुम्ही जर आता घरी बसले असतील तर आतापासून तयारीला लागा. आणि महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं, पोलीस भरतीला ज्या मुलांची हाईट बसत नाहीये, तुमचं वर्दीचं स्वप्न आहे, जर तुम्ही आतापासून वनरक्षक भरतीची तयारी केली, जो तुमचा वर्दीचं स्वप्न आहे तो 100% पूर्ण होईल. तुम्हाला माहिती आहे रनिंग 5 किलोमीटर हा एकच इव्हेंट आहे आणि लेखी परीक्षा आहे. म्हणजे तुम्ही जर लेखी परीक्षेकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं तर पोलीस भरतीवाल्या मुलांना तिथे पोस्ट काढणं काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की इथे साधारणपणे लेखी परीक्षा पहिली असल्यामुळे एमपीएससी वगैरे एमपीएससीची मुलं सुद्धा येतात. पण त्यांचा ग्राउंड वीक असतो. म्हणून तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. इंग्रजी ग्रामरकडे लक्ष द्या. जर तुम्ही येथे व्यवस्थितपणे लेखीला स्कोर घेतला तर तुम्ही 5 किलोमीटर 3 किलोमीटर जो इव्हेंट असेल तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर घेऊ शकता. हेच या व्हिडिओमधून सांगायचं होतं. ही व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की शेअर करा. मित्रांनो बघा, जी पण माहिती मी सांगत असतो ती पूर्णपणे अनुभवातून सांगत असतो. काही आपला याचा त्याचा ऐकून आपण काही सांगत नाहीये. तुम्ही नक्की विश्वास ठेवू शकता. आणि काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. आणि तुम्हाला अशा माहिती पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नक्की जॉईन राहा. चला मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.